नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर जयश्री कुलकर्णी देशमुख, इतिहास विभाग प्रमुख व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय. पाठीमागच्या तासाला आपण पहिल्या प्रकरणातील पहिला घटक पाहिला. भारताची 18व्या शतकातील जी परिस्थिती होती, राजकीय परिस्थिती, ती त्याच्यामध्ये आपण पाहिली, जी ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेच्या पूर्वीची परिस्थिती होती. आज आपण एका घटकावर चर्चा करणार आहोत, युरोपियनांचे भारतातील आगमन व प्रभाव. आज आपण युरोपियनांचे भारतातील आगमन व प्रभाव हा मुद्दा पाहत आहोत. आता ब्रिटिश भारतामध्ये आले, त्यांनी सत्ता निर्माण केली, हे सत्य आहे. परंतु ब्रिटिश हे काही पहिले युरोपियन होते भारतात येणारे. तर भारतात येणारे पहिले युरोपीय म्हणजे 18व्या शतकाच्या आसपास ज्यांचं इथं सत्ता वास्तव्य निर्माण झालं ते होते पोर्तुगीज. 20 मे 1498 या दिवशी वास्को द गामा हा पोर्तुगीज प्रवासी भारताच्या किनाऱ्यावरती सर्वात प्रथम आला. तो कसा आला त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. वास्को द गामा याने कालिकत बंदरामध्ये सर्वात पहिल्यांदा पाय ठेवला. तर हे युरोपीय भारतात जेव्हा आले त्यावेळेला भारताची परिस्थिती काय हे आपण पाहिली. पण त्याआधीची थोडीशी पार्श्वभूमी जर पाहिली तर लक्षात येईल युरोपीय भारतामध्ये जलमार्गाने का आले. तर तुर्कांनी, ऑटोमन तुर्कांनी इसवी सन 1453 मध्ये भारताशी युरोपचा चाललेला जो व्यापार होता खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीच्या मार्गाने, तो कॉन्स्टँटिनोपल या शहरात चाललेला होता. ते शहर जिंकून घेतलं आणि युरोपियनांसाठी भारतात येण्यासाठी ते कायमचं बंद करून टाकलं. आणि युरोपियनांना भारताशी चालणारा जो व्यापार होता तो इतका फायदेशीर होता की हा व्यापार बंद करणं त्यांना परवडणारं नव्हतं किंवा मान्य नव्हतं. आणि म्हणून हे सगळे युरोपीय राष्ट्र भारतामध्ये येण्यासाठी उत्सुक होते. मग आता त्यांना जलमार्ग शोधणं आवश्यक होतं. त्यामुळे प्रगत अशा पाश्चात्य देशामधील काही हौसी प्रवासी असलेले किंवा दर्यावर्दी ज्यांना म्हणतो किंवा खलाशी म्हणतो ते एकत्रित आले, व्यापारी एकत्रित आले आणि त्यांनी आपल्या राज्यकर्त्यांच्या परवानगीने आर्थिक सहकार्याने जलमार्गाने भारताचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मग मी सांगितल्याप्रमाणे 20 मे 1498 या दिवशी वास्को द गामा हा भारताच्या कालिकत बंदरामध्ये येऊन पोहोचला. त्यांनी कालिकत, कोचीन, कन्नानोर या ठिकाणी आपली व्यापारी केंद्र किंवा वखारी म्हणजे वसाहती निर्माण केल्या. त्याचबरोबर त्यांनी कालिकतचा जो राजा होता झामोरीन ह्याच्या अंतर्गत राजकारणामध्ये सुद्धा हस्तक्षेप केला. यावरून आपल्याला पोर्तुगीज किती प्रभावी होते, आक्रमक होते हे दिसून येतं. त्याच्यानंतर आल्मेडा हा पोर्तुगीज प्रवासी किंवा व्यापारी भारतामध्ये आला. त्यांनी पोर्तुगीजांची भारतातील सत्ता बळकट केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्बुकर्क हा पोर्तुगीज व्यापारी भारतात आला आणि त्याने भारतामध्ये पोर्तुगीजांचं साम्राज्य वाढवलं. गोवा, दीव, दमण, वसई, चोल, मुंबई आणि बंगालमध्ये हुबळी ह्या भागामध्ये पोर्तुगीजांचा प्रभाव निर्माण झाला. परंतु अल्बुकर्क नंतर एकही आलेला अधिकारी, व्यापारी किंवा त्यांचा वारसदार फारसा प्रभावी न ठरल्यामुळे, त्याचबरोबर इंग्रजांची घुसखोरी सुरू झाल्यामुळे, त्यानंतर पोर्तुगीजांनी सक्तीचं जे धर्मप्रसाराचं कार्य केलं त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये त्यांच्याविषयी जो राग निर्माण झाला त्यामुळे असेल म्हणा, किंवा साम्राज्य मर्यादित होत गेल्यामुळे म्हणा आणि नेतृत्व न लाभल्यामुळे म्हणा, पोर्तुगीजांची सत्ता हळूहळू कमी होत गेली आणि गोवा, दीव, दमण ह्या भागामध्ये ती मर्यादित राहिली. त्याच्यानंतर दुसरे आहेत डच. इसवी सन 1592 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून डच भारतामध्ये व्यापारासाठी आले. म्हणजे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे परस्परांचे व्यापारी स्पर्धक होते म्हणायला हरकत नाही, साधारण 17व्या-18व्या शतकामध्ये. तर डच ही पोर्तुगीजांच्या पाठोपाठ भारतामध्ये आले. त्यांनी भारताशी जो काही व्यापारी संबंध निर्माण केला त्याच्यातून काही वखारी इथं निर्माण केल्या. त्यामध्ये सुरत, बालासोर, नागपट्टम, कोचीन, चिंसुरा ह्या ठिकाणी आपली व्यापारी केंद्र निर्माण केली. त्यानंतर तंजावरजवळ त्रावणकोर येथेही आपली एक वसाहत निर्माण केली आणि इथे व्यापार सुरू केला. परंतु डचांचे मूळतः जे हितसंबंध होते ते इंडोनेशियाशी म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात इंडोनेशियाशी असल्यामुळे त्यांनी आपलं लक्ष तिकडे केंद्रित केलं आणि भारतातल्या एक वखारी असतील, वसाहती असतील ते ब्रिटिशांना विकून टाकल्या. परंतु डच अगदीच काही भारतातून गेले असं नाही. त्यांचा शेवटपर्यंत चिंसुरा बंगालमधला भाग आहे आणि नागपट्टम मद्रास प्रांतातला भाग आहे ह्या ठिकाणी आपला व्यापार मर्यादित प्रमाणात का होईना चालू राहिला.
त्यानंतर तिसरी सत्ता आहे भारतात येणारी, ती म्हणजे फ्रेंच. फ्रेंच हे फक्त आर्थिक किंवा व्यापारी प्रतिस्पर्धी नव्हते इंग्रजांचे, तर ते राजकीय प्रतिस्पर्धी होते. युरोपात मध्ययुगामध्ये ते दोघांचे परस्पर राजकीय प्रतिस्पर्धी होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम जागतिक राजकारणात पण झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच कालखंडामध्ये म्हणजे भारतात ज्यावेळेला फ्रेंच आले त्या काळामध्ये इंग्लंड आणि फ्रेंचांचं युरोपीय राजकारणातही एकमेकांशी संघर्ष चालू असलेला दिसतो. तर भारतामध्ये व्यापाराबरोबर राजकीय सत्ताही प्रस्थापित करावी ह्या हेतूने फ्रेंच भारतात आले. इसवी सन 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी त्यांनी स्थापन केली. या कंपनीने भारतामध्ये इसवी सन 1667 मध्ये प्रवेश केला आणि सुरत या ठिकाणी आपली वखार स्थापन केली. त्यानंतर गोवळकोंड्याचा जो नवाब होता त्याच्या मदतीने मच्छलीपट्टम म्हणजे गोवळकोंड्याचाच भाग, त्यानंतर पॉंडिचेरी ह्या भागामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं, आपला व्यापारी वखारी निर्माण केल्या. तंजावरच्या राजाकडून त्यांनी कारिकल आणि बंगालमध्ये चंद्रनगर ह्या वसाहती मिळविल्या आणि हळूहळू आपले हातपाय ह्या भागामध्ये पसरले, आपला प्रभाव तिथे निर्माण केला. पण ब्रिटिशांचा प्रभाव इतका वेगाने वाढत होता, ब्रिटिश एवढे धूर्त होते की त्यांनी हळूहळू पोर्तुगीज, डच यांच्याबरोबरच फ्रेंचांनाही मागं सारलं आणि याच्यामधून दोघांमध्ये जो संघर्ष झाला त्या दोघांमधील संघर्षाला कर्नाटक युद्धे असं म्हटलं जातं. अशी 3 युद्ध झाली. पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांशी जो लढा दिला त्यामध्ये फ्रेंच सरस ठरले. दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रज सरस ठरले, परंतु दोघांमध्ये तह झाला. पण तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये मात्र ब्रिटिशांनी फ्रेंचांचा सपशेल पराभव केला आणि फ्रेंचांच्या सर्व वसाहती ताब्यात घेतल्या. 22 जानेवारी 1760 या दिवशी फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये वॉन दी वॉशची निर्णायक लढाई झाली आणि ह्या लढाईने फ्रेंचांची भारतातील सत्ता संपुष्टात आली. अगदी पॉंडिचेरीसुद्धा त्यांना गमवावं लागलं. पण या दरम्यान युरोपमध्ये चालू असलेलं जे काही त्यांचं सप्तवार्षिक युद्ध होतं ते संपुष्टात येऊन जो तह झाला त्यानुसार पॉंडिचेरी फ्रेंचांना परत मिळाली आणि त्यानुसार त्यांचं शेवटपर्यंत वास्तव्य तिथं राहिलेलं दिसतं. शेवटची सत्ता आहे इंग्रज. युरोपियन सत्तांमध्ये सर्वात धूर्त, अतिशय हुशार, व्यापारी, साम्राज्यवादी असलेली ही सत्ता होती. इसवी सन 1599 मध्ये लॉर्ड मेयरच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्लंडमध्ये झाली. त्या काळातली तिथली राणी जी होती एलिझाबेथ राणी, तिची एक परवानगीची सनद घेऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं एक जहाज भारतामध्ये आलं. या सनदेमध्ये त्यांना भारतात शांतता तह करणं, युद्ध करणं, कायदे करणं किंवा त्या संबंधातील प्रशासन करणं हे अधिकार प्राप्त झालेले होते. 1608 मध्ये हेक्टर नावाचं एक व्यापारी जहाज घेऊन विल्यम हॉकिन्स नावाचा जो कॅप्टन होता तो भारतामध्ये सुरत या ठिकाणी आला. आता हे लक्षात कसं ठेवाल? हेक्टर हे जमीन मोजण्याचे एक मापक आहे, मापन पद्धती आहे, तर ते लक्षात ठेवता येईल. आणि विल्यम हॉकिन्स कशा लक्षात ठेवू? आपल्याकडे एक प्रेशर कुकरची कंपनी आहे हॉकिन्स, तर त्याच्यावरून विल्यम हॉकिन्स हे नाव आपण लक्षात ठेवू शकतो. तर विल्यम हॉकिन्सने पहिली सुरत या ठिकाणी आपली वखार म्हणजेच वसाहत स्थापन केली. या काळात त्यांनी जहांगीराची भेट घेऊन आपल्याला अनेक सवलती, व्यापारी सवलती किंवा वसाहती निर्माण करण्याच्या सवलती त्या ठिकाणी मिळविल्या. त्यानंतर इसवी सन 1615 मध्ये सर थॉमस रो हे भारतामध्ये आले. त्यांनी पुन्हा जहांगीराची भेट घेतली आणि जहांगीराकडून त्याच्या साम्राज्यातील अनेक प्रांतामध्ये व्यापारी आणि वसाहतीच्या सवलती प्राप्त करून घेतल्या. त्यामध्ये मग मच्छलीपट्टणम, आग्रा, भडोच, अलाहाबाद, अहमदाबाद, हरिपूर, बालासोर, हुगळी, ढाका, पाटणा, मद्रास, कलकत्ता, मुंबई ही ठिकाणं होती. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अनेक सवलती मिळवणाऱ्या ह्या 4 सत्तांमध्ये सगळ्यात जास्त वेगवान कोण होतं? इंग्रज होते. किती जास्त वेगाने त्यांनी जास्त सवलती या ठिकाणी प्राप्त करून घेतल्या, ह्याच्यावरून ब्रिटिशांची आक्रमक वृत्ती आपल्या लक्षात येते. ह्या वखारी स्थापन केल्यानंतर ब्रिटिशांनी इथे आपला व्यापार वाढवला. हळूहळू एक एक युरोपीय सत्ता मागं टाकायला सुरुवात केली. त्यामध्ये पोर्तुगीजांशी त्यांचा संघर्ष झाला, डचांशी संघर्ष झाला आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश सरस ठरत गेले. विशेष म्हणजे त्यांनी बंगाल प्रांतामध्ये औरंगजेबाकडून सवलती प्राप्त करून घेतल्या. त्यानंतरचा बादशाह फरुखसिंह ह्याच्याकडूनही सवलती मिळवल्या.
त्यानंतर कलकत्त्याजवळ आणि मद्रासजवळ 2 किल्ले देखील बांधले. म्हणजे किती दूरदृष्टी होती. भारतातल्या आपल्या साम्राज्याची पायाभरणी ते हळूहळू करत होते. ह्या किल्ल्यांच्या बांधणीतून आपले पाय इथे घट्ट रोवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. इसवी सन 1600 ते 1750 या कालावधीमध्ये त्यांना व्यापारातून फारसा फायदा होत नव्हता, त्यांना अपेक्षित इतका. म्हणून इथे साम्राज्य निर्माण करून इथून भरपूर पैसा आपल्या देशामध्ये न्यायचा असा विचार त्यांनी केला. आणि त्याच्यातूनच पहिलं युद्ध त्यांनी भारतामध्ये केलं ते होतं प्लासीचं युद्ध. इसवी सन 1757 प्लासीचं युद्ध जे झालं त्याच्यातून त्यांनी बंगालमध्ये आपले पाय रोवले. तर इसवी सन 1764च्या बक्सारच्या लढाईने त्यांनी बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांतामध्ये आपले पाय रोवले. म्हणजे 1757ला त्यांनी इथे चंचू प्रवेश केला, परंतु बरोबर 100 वर्षामध्ये त्यांनी सगळा भारत पादाक्रांत केला. म्हणजे 1757 ते 1858 या कालावधीमध्ये, म्हणजे 100 वर्षामध्ये ब्रिटिशांनी सगळ्या भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केली. आता ते ज्यावेळेला भारतामध्ये ही सत्ता स्थापन करत होते त्याला भारताची व्यापार आणि अर्थव्यवस्था कशी होती हे आपण फक्त पाहणार आहोत. युरोपियनांच्या वसाहती ज्या होत्या, व्यापारी वसाहती, त्यांच्यामध्ये असणारी जी स्पर्धा होती त्या स्पर्धेच्या पूर्वी भारताची अर्थव्यवस्था खूप चांगली होती. प्राचीन काळापासून ती कमी जास्त फरकाने तशीच होती. कुठलाही केंद्रीय सत्ताधीश येऊ, अनेक वेळा सत्तांतर झाली भारतामध्ये, पण कुठलाही सत्ताधीश आला तरी सुद्धा भारतातल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला त्याचा धक्का पोहोचत नव्हता. त्याचं कारण होतं इथली बहुतांश जनता खेड्यामध्ये राहत होती. ही जनता आणि ही खेडं स्वयंभू होतं, ते शेतीवर आधारित होतं. आणि त्यामुळे आलेल्या राजसत्तेला एकदा सारा देऊन टाकला, शेतसारा किंवा महसूल असेल तो देऊन टाकला की ग्रामीण जीवनामध्ये काही फरक पडत नव्हता. आणि अशा पद्धतीने भारत खूप संपन्न होता, स्वतंत्र होता असं आपण म्हणू शकतो. हां, राजकीय संघर्ष आणि स्थित्यंतराचा थोडाफार फटका बसत होता, परंतु अगदी त्या अर्थव्यवस्थेला धक्का बसत नव्हता. भारतामध्ये हस्तकला आणि विविध व्यवसायांमध्ये बरीचशी प्रगती झालेली होती आणि त्यामुळे अंतर्गत आणि बहिर्गत व्यापार खूप वेगवान होता. हस्तोद्योगच होते हे, यंत्रसामुग्री किंवा विज्ञानाचा आधार त्याच्यामध्ये नव्हता, परंतु त्याच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या वस्तू खूप उच्च कोटीच्या होत्या, प्रगत पद्धतीच्या होत्या. त्यामुळे त्यांना भारताच्या बाहेर मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होती. शिवाय ग्रामीण भागामध्ये हस्तोद्योग जे चालत ते शेतीला पूरक आणि ग्रामीण जीवनाला पूरक असल्यामुळे हे लोक स्वयंपूर्ण होते, इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. वतनदारी, आलुतेदारी, बलुतेदारी ह्या पद्धती एकमेकाला पूरक असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे ग्रामीण भागात जास्तीत जास्त वसलेला भारत समृद्धी आणि शांततेने समृद्ध होता. त्यानंतर यामध्ये आपण शेती आणि व्यापार याचबरोबर उद्योगधंदे हे 3 घटक बघूयात. सर्वप्रथम बघूया शेती. भारत हा शेतीप्रधान देश आहे हे तर सत्य आहे आणि आजही आहे. आणि तोच मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतसारा हेच राजसत्तेचं उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. भलेही त्या काळामध्ये शेती तंत्रज्ञान विकसित नसेल, बी बियाणं वगैरे अत्याधुनिक पद्धतीचं नसेल किंवा शेती करण्याच्या बाबतीमध्ये सोयीसुविधा कमी असतील, पण तरीसुद्धा शेतीचं क्षेत्र इतकं होतं, इतक्या मोठ्या प्रमाणात होतं, मुबलक प्रमाणात होतं की त्याच्यामधून मिळणारं उत्पन्न खूप भरपूर होतं. आणि जरी राज्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर द्यावा लागत होता, म्हणजे राज्यकर्ता बदलेल त्याप्रमाणे तो बदलत असे, 25 ते 40% महसूल त्यांना द्यावा लागत असला तरीसुद्धा त्यांच्याकडे बरंचसं अन्नधान्य राहून ते संपन्न जीवन जगू शकत होते. मात्र एक अडचण होती, दुष्काळ, अवर्षण अशा परिस्थितीमध्ये त्यांना कुठलीही सवलत मिळत नव्हती किंवा त्या कालखंडामध्ये त्यांना मदत मिळत नव्हती फारशी, काही अपवाद वगळता अर्थातच. आणि त्यामुळे या काळामध्ये त्यांच्याकडून वसुली करणारे जे जहागीरदार लोक होते किंवा अंमलदार असतील यांच्याकडून त्यांचं प्रचंड शोषण होत होतं हे निश्चित होतं. दुसरं होतं उद्योगधंदे. आता उद्योगधंद्यामध्ये भारतामध्ये कापड उद्योग हा सगळ्यात प्रमुख व्यवसाय होता, व्यापक व्यवसाय होता. सुती, लोकरी आणि विशेषतः रेशमी वस्त्र भारत निर्यात करत होता. भारतामध्ये कापूस खूप पिकत होता, लोकरही होती आणि त्याचबरोबर रेशीम निर्मितीचा व्यवसाय होता. त्यामुळे या ठिकाणी विविध पद्धतीची वस्त्र या ठिकाणी निर्माण होत असत आणि वस्त्रोद्योगाशी निगडीत असलेले 4 ते 5 व्यवसाय तेजीत चालत असत. उदाहरणार्थ सूतकताई असेल, म्हणजे सूत निर्माण करणं, त्यानंतर विणकाम असेल, त्यानंतर रंगकाम असेल किंवा त्याच्यावरती केलं गेलेलं कशिदा कार्य असेल, ह्या सगळ्या उद्योगांना चालना त्या काळामध्ये मिळालेली होती. या काळामध्ये जी वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रनिर्मिती भारतात होत असे
त्या वस्त्रनिर्मितीच्या प्रकारानुसार काही केंद्रही विकसित झालेली होती. उदाहरणार्थ ढाका. ढाक्याची मलमल जगप्रसिद्ध होती आणि त्याला जगभरामध्ये प्रचंड मागणी होती. वस्त्रोद्योगाच्या व्यतिरिक्तही छोटे मोठे अनेक उद्योग होते. त्याच्यामध्ये धातू उद्योग हा दुसरा उद्योग होता. धातू उद्योग म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, विविध धातूंपासून भांडी असतील, अलंकार असतील किंवा इतर वस्तू असतील, अवजार असतील, शस्त्रास्त्र असतील, हे बनवण्याचा व्यवसाय होता. त्यानंतर कागद निर्मिती. कागद खूप जास्त प्रमाणात वापरला जात होता असं नाही, परंतु तो व्यवसाय चालत असे. त्यानंतर कापडी वस्तूंची निर्मिती आणि कातडी वस्तूंची निर्मिती हा एक भाग होता. त्यानंतर धातू व्यवसायाला पूरकही व्यवसाय होते, म्हणजे खाण उद्योग असेल किंवा ते धातूची शुद्धता करणं असेल, त्याच्यापासून वस्तू बनवणं असेल. त्यानंतर साखर निर्मिती. भारतामध्ये गुळच मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जात होता, परंतु साखर निर्मितीही केली जात असे. त्यानंतर हस्तिदंती वस्तू निर्माण करणं, अलंकार निर्माण करणं, सुगंधी तेल किंवा सुगंधी द्रव्य निर्माण करणं, औषधी निर्माण करणं. त्याचबरोबर किनारपट्टी परिसरामध्ये जहाज बांधणी आणि मासेमारी असेही व्यवसाय त्या ठिकाणी चालत असत. ह्या कलात्मक आणि नित्योपयोगी असलेल्या वस्तूंना जगामध्ये इतरत्रही मागणी असल्यामुळे त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होत होती. भारताची आयात कमी आणि निर्यात जास्त असल्यामुळे हा व्यापार आपल्याला फायदेशीर होता. तिसरा आहे व्यापार. व्यापार हा भारताचा तिसरा घटक होता किंवा अर्थव्यवस्थेचा तिसरा घटक होता. दळणवळणाच्या साधनांची उपलब्धी या काळामध्ये फारशी नव्हती. अंतर्गत आणि बहिर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात चालत होता हे खरं आहे, पण तरीसुद्धा दळणवळणाची साधनं खूप मर्यादित होती. भूमार्गे आणि जलमार्गे अशा 2 पद्धतीने हा व्यापार चालत होता. अंतर्गत व्यापारात भूमार्गे व्यापार जास्त चालत असे, जलमार्गे म्हणजे नद्यांच्या मार्गाने थोडाफार चालत असे. परंतु बहिर्गत व्यापारामध्ये नद्या आणि समुद्र ह्यांच्या मार्गाने व्यापार चालत असे. निर्यातीचे प्रमाण अधिक होते हे तर निश्चितच होते. युरोपीय राष्ट्रांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपला व्यापार प्राचीन काळापासून चालत होता. त्यामध्ये मोती, लोकर, सुकामेवा, सोने, चांदी, तांबे, जस्त, शिसे, पारा आणि सुगंधी द्रव्य किंवा मद्य, चहा अशा वस्तू आपण आयात करत असू. तर निर्यात मात्र मोठ्या प्रमाणात होती. कापड, नीळ, अफू, मसाल्यांचे पदार्थ, खनिज, मीठ, हस्तिदंत, चंदन, औषधी वनस्पती, मौल्यवान दगड, कलात्मक वस्त्रे आणि वस्तू अशा गोष्टी आपण आखाती देशामध्ये, युरोपात आणि तेथून आफ्रिकेमध्ये निर्यात करत असू. आणि त्यामुळे काही व्यापारी केंद्रसुद्धा भारतामध्ये उदयाला आलेली होती. त्याच्यामध्ये गोवा, दीव, कोचीन, वसई, सुरत, भडोच, हुगळी, कालिकत इत्यादी केंद्रांची नावं आपल्याला घेता येतील. अशा पद्धतीने अंतर्गत आणि बहिर्गत व्यापार त्या ठिकाणी चालत होता. अंतर्गत व्यापाराची काही केंद्र होती. त्यामध्ये मुलतान, लाहोर, आग्रा, दिल्ली, लखनौ, बऱ्हाणपूर, उज्जैन, पटना, मच्छलीपट्टणम, विशाखापट्टणम, मदुराई, कटक, ढाका, अलाहाबाद, सुरत अशी शहरं प्रसिद्ध व्यापारी शहरं होती. याशिवाय मध्ययुगातील काही राज्यकर्त्यांनी काही महामार्ग पण या काळामध्ये निर्माण केले होते व्यापाराच्या दृष्टिकोनातून आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून. त्यामध्ये आग्रा ते दिल्ली, दिल्ली ते काबूल, ग्वाल्हेर ते बऱ्हाणपूर असे 3 मार्ग खूप प्रसिद्धीस आलेले होते आणि या मार्गाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार चालत असे. त्या राज्यकर्त्यांनी ह्या व्यापारी मार्गांच्या सुरक्षिततेचीही व्यवस्था केलेली होती. सुरक्षा चौक्या, त्याच्याकडेनी व्यापाऱ्यांना राहण्यासाठी सराया, अन्नछत्र, त्याचबरोबर विहिरी, दवाखाने, झाडे अशी व्यवस्था केलेली होती. म्हणजे बाजारभाव नियंत्रणापासून प्रत्येक गोष्टीकडे राज्यकर्त्यांनी लक्ष पुरवलेले आपल्याला बघायला मिळते. नंतर मात्र आंतरराष्ट्रीय 18व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसतो, पण त्याच्यामध्ये युरोपियनांचा प्रभाव पण वाढलेला दिसतो. भारतीयांपेक्षा युरोपियनांनी भारतीय व्यापारावरती आपलं वर्चस्व निर्माण केलेलं दिसतं आणि त्यामुळे निष्प्रभ झालेले मुघल बादशहा, त्यामुळे निर्माण झालेली स्वतंत्र राज्य, हळूहळू निर्माण झालेली संस्थानं, ह्या सगळ्यामुळे भारताचं विघटन होत गेलं. त्याचा फायदा ब्रिटिश आणि युरोपियनांना झालेला दिसतो. शेवटी 1818मध्ये ज्याला मराठेशाहीचा अंत झाला, सगळा भारत ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली आला, तेव्हा मात्र भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यापार व्यवस्थेला तडा गेलेला दिसतो. इंग्रजांनी आपली व्यवस्था निर्माण केलेली दिसते.
तर अशा प्रकारे आज आपण युरोपियनांचे भारतातील आगमन, त्यांचा प्रभाव आणि तत्पूर्वीची म्हणजे ब्रिटिशांच्या भारतातील प्रभावापूर्वीची भारताची आर्थिक स्थिती, व्यापार व्यवस्था, अर्थव्यवस्था या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर आपण ब्रिटिशांचं प्रारंभिक प्रशासन, त्यांची धोरणं आणि त्या काळातील अर्थव्यवस्था, प्रशासन व्यवस्था या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. सर्व माहिती घेण्यासाठी किंवा आणखी अभ्यास करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.